मॅचला सुरुवात 4 ओव्हरची मॅच आणि बॉलिंग ट्रॅकवरती भूषण तर समोर सागर. पहिला बॉल सुरुवात होती मॅचला. सागर पहिला बॉल आणि बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक उपस्थित होते. मिड विकेटला झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु हातातून बॉल निसटतोय त्यामुळे सिंगल. खातं ओपन होतोय सिंगलच्या साथीनं. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 1. जांतराचा 11 बदलापूर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं आशीर्वादाला संघ नेहमीच खेळत असतो. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स क्षेत्रातील एक मोठं नाव सागरजी देशमुख यांचा संघ मैदानावरती खेळतो आहे आणि त्यांच्याच माध्यमातून जांतराचा चषक देखील ही स्पर्धा मोठ्या थाटामाटानं पार पाडली. तर दुसऱ्या बाजूला प्रकाशदादा पंडे यांच्या नावानं त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी बेनशील गावाची एक मोठी स्पर्धा आपण पाहिली आणि आज क्रिकेट या खेळामध्ये एक मोठं नाव भूषण पंडे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. समोर स्वप्नील साबंत डावखुऱ्या त्याचा फलंदाज. इथे देखील लेग स्टिकच्या बाहेर होता. गोल गिरकी घेतली होती स्वप्नील सावंत परंतु लाईन थोडीशी खराब त्यामुळे टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगानं बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय जरूर आणि अखेर व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकतोय. 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात या 5मध्ये केली आहे भूषण पंडेनं. पुढचा बॉल खोदून काढलाय. 20 शेपमध्ये खेळलाय. चांगला फटका आहे कव्हरला. क्षेत्ररक्षक पोहोचेल डीपमध्ये वेगानं. एक सिंगल एक पडली. थोडेसे फंबल त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय आणि अखेर या 3 धाबा इथे प्रचंड वेगाने एक पडल्या जातील आणि या 3 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना आत्तापर्यंत 5. धावफलक 5 या आकड्यावरती. शांत सुरुवात या मॅचमध्ये जरूर केली आहे टीम जांतराच्या बदलापूर टीमच्या माध्यमातून. पुढचा बॉल भूषण पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. यापुढेच देखील डान्सिंग डाऊन द ट्रॅक नाही जमला. संपर्क नाही आहे. बॅट आणि बॉलचा विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर आहेत परंतु सर्वाचा अभाव कुठे जाणवतो या मॅचमध्ये. सागर देशमुखला देखील क्रिकेट या खेळावरती विशेष प्रेम त्यांचं नेहमीच राहिले. या मॅचमध्ये डॉट बॉल होते यार. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक बीट झाले. यशांच्या मागे भूषण पंडे यांचे चिरंजीव होते. बॉलला त्याला स्टॉप केला आणि अखेर एक सिंगल बाईटच्या स्वरूपात एक सिंगल धावेत एक पडी जातीय. सिंगलच्या साथीनं धावफलक 6 या आकड्यावरती पुढे सरकत असताना टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगतीपथावरती असताना बॉल होते यार. पुढचा बॉल फटका चांगला आहे. बॅटची कडा घेतली. फाईन लेगला क्षेत्ररक्षक 2-2 चिमुकले प्रयत्न करतात. नाही थांबणार. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. चौकार. भूषण चांगला फटका ऑन साईडला. लॉंग ऑनला स्टेट डाऊन दी ग्राउंड. ओव्हर द बॉल हिट. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6. षटकाराला आहे. धावफलक बेकार आता पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 16 धाबा धावफलकावरती पार पडतील. शेवटच्या बॉलवरती आक्रमण. 5 बॉलमध्ये फक्त 10 धाबा भूषण पंडेने खर्च केल्या होत्या. अनुभव आज मात्र चांगला लावला होता जरूर परंतु शेवटच्या बॉलवरती आक्रमण आणि अखेर षटकार वसूल केला आहे. ओव्हर नंबर 2 बॉल ट्रॅकवरती गोलंदाज आता दाखल होतं या मॅचमध्ये. प्रणय ओव्हर नंबर 2 मध्ये प्रणय दाखल झाला. पहिल्या ओव्हरच्या 16 बनल्यात. जयेशजी पंडे विशालजी पंडे यांचे पिताश्री प्रकाशजी पंडे यांच्या नावानं सगळं खेळत असतो. फुल टॉस टर्न केलाय. ऑन साईडला स्कोर लेगला निघालाय बॉल.
क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, सिंगल तर एकपटी दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धाबा वेगाने एकवटल्या जातील. 18 धाबा धावफलकावरती पाहायला येतील या मॅचमध्ये. 4 ओव्हरचे मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही पाहताय धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना 18 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर यार, पुढचा बॉल राऊंड द विकेट, फुल टॉस. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील. मी आधीच म्हटलं होतं सर्वाचा अभाव कुठेतरी जाणवतो, त्यामुळे फुलटॉस बॉल देखील ड्राईव्ह करत असताना माहिती आहे सागर देशमुखला बचेंगे तो और भी लढेंगे या मॅचमध्ये. त्यामुळे आतापर्यंत दोन्ही फुलटॉस फक्त दिशा दिली आहे, टर्न केलेत आणि त्यानंतर तुम्ही पाहता एक सिंगल एकपडी जाती आहे आणि अखेर सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल स्कोरबोर्डवरती फ्लाय होत असताना 19 धाबा धावफलकावरती पाहायला येतील. प्रणय चांगली बॉलिंग करतोय, चांगली बॉलिंग म्हणता येणार नाही आहे कारण दोन्ही फुलटॉस टाकले होते, त्यावरती खरं तर क्रिकेटचा क्लास झळकला. हलक्या हातानं बॉलला ढकललं आहे, परंतु धावा आतापर्यंत जास्त खर्च केले नाही आहेत कारण 2 बॉल टाकत असताना फक्त 3 धावा खर्च केलेत या मॅचमध्ये. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा मैदानावरती रिंगती आहे. साईनाथ चाळके यांना देखील आपण नेहमीच पाहतोय टीम बेंचशीलमध्ये खेळत असताना अप्रतिम खेळ त्यांचा आपण नेहमीच पाहिला आहे आणि आज थोडंसं लेट पडतो, थेट दाखल झालेत या मैदानावरती आणि नेहमीच आपण पाहत असतो. खरं तर रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटली की नेहमीच नवीन वडिलोलीचं हे क्रीडांगण नेहमीच फेमस क्रीडांगण आहे आणि इथेच मोठमोठ्या स्पर्धा होत असतात कारण प्रॉपर तुम्हाला सिमेंट विकेट, त्यानंतर गोलाकार पद्धतीचं मैदान जरूर पाहायला मिळेल. शाहूराजे क्रीडांगण आपल्याला नेहमीच पाहायला मिळेल. अजून एक फुलटॉस होता, त्यानंतर यष्टिरक्षक जसा मिस झाला, बॅटर मिस झाला, त्यानंतर बॉल मागे ट्रॅव्हल झाला आणि आता 2 धाबा मिळतील. 22 नो बॉल, 1+2 गाडलाईनच्या बाहेर चेंडू असावा, त्यामुळे पंचांनी घोषित केला नो बॉल आणि अखेर या 3 धाबा इथे मिळतील. बीमर घोषित केला आणि त्यानंतर 3 धाबा. फ्रीडचा बॉल आहे, पुढच्या बॉलवरती पुन्हा एकदा संधी आता निर्माण झाली आहे या मॅचमध्ये. डावकुराच्या बॅटरला स्वप्नील सावंतला ड्राईव्ह केलाय, पुन्हा एकदा फ्रीडचा बॉल ऑन साईडला घरगडे डीपमध्ये झाले, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, 2 खेळाडू पोहोचलेत डीपमध्ये. जयेश होते बॉलला तुम्ही फेक करतील, फक्त माली सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे एकदा पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती 23 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. शांत सुरुवात जरूर झाली, त्यानंतर शेवटच्या बॉलवरती षटकार, पहिल्या ओव्हरच्या 16 आल्या. पवारपाडा टीम कॅप्टन नरेश कडव आणि त्यांच्या विरोधात शिवप्रेमी क्रिकेट संघ बेनारपाडा, दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी या. दोन्ही गाव आंबेशिव, एकाच गावातून दोन्ही टीम बिलॉंग करतात. ड्राईव्ह केला आहे, खेळाडू डीपमध्ये पोहोचतात, बेकार क्षेत्ररक्षक, आता चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं, दरम्यान मिळेल ती सिंगल. क्रिकेटची लाईफलाईन जास्तीत जास्त वापरली या मॅचमध्ये, सिंगल डबलला प्राधान्य दिले सागरच्या साथीनं स्वप्नीलला या मॅचमध्ये, त्यामुळे धावफलक पुन्हा एकदा सिंगलच्या साथीनं 24 याकड्यावरती पाहायला मिळेल. कोणत्याही क्षणाला खेळाडूंना जर पाण्याची गरज भासली तर लगेच सांगा, कारण उन्हाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे, त्यामुळे पाणी लगेच पोचवलं जाईल. फुलटॉस बॅटची कडा, आता यष्टिरक्षकानं बॉलला पकडलाय कारण 2 वेळा आपण पाहतोय मिस जरूर झालाय, परंतु आता बॅटची कडा होती आणि त्यानंतर बॉलला स्टॉप केला, टप्पा पडलाय समोर, त्यामुळे डॉट. सुटकेचा बोकळा निश्वास या बॅटमध्ये आता सोडलाय. प्रणयने देखील धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल 24 आकड्यावरती पुणे थांबली आहे. राऊंड द विकेट, फुलटॉस आक्रमण, आता प्रॉपर बॅटवरती बेजवाडी होती, दोन्ही हाताने स्वीकारली, बॉलला फेकून दिले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्वप्नील सावंतच्या बॅटमधून आलाय षटकार.
ओव्हर नंबर 3 जयेश पंडे लेफ्ट मोर द विकेट. पहिला बॉल आक्रमण जयेश वरती जसा दाखल झालाय पहिल्या बॉल वरती बॉलला बिर्र काउंट झाले बाउंड्री लाईनच्या बाहेर. देशमुखचा वार षटकार. हा षटकाराला पहिल्याच बॉलवरती आक्रमण. पुढचा बॉल अजून एक पुन्हा एकदा गोपणीसारखी बॅट फिरवली नाही जमलं संपर्क नव्हता. हेलिकॉप्टर उडवायचं होतं नाही जमलं संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. त्यामुळे पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर पुढचा आलाय डॉट. या मॅचमध्ये अनुभव बोलतोय जयेश पंडेला तुम्ही पाहताय कित्येक दिवस कित्येक वर्ष आपण पाहतोय चांगला क्रिकेट बेनशील टीमसाठी नेहमीच खेळला आणि आज देखील जिथे गरज आहे तिथे चांगली बॉलिंग करतोय. मी आधीच म्हटलं होतं बेनशील टीमसाठी कित्येक वर्ष चांगला क्रिकेट जयेशनं नेहमीच खेळला आहे. त्याच्या पिताश्रीच्या नावानं संघ खेळतोय स्वर्गीय प्रकाशदादा पंडे 11 बेनशील. आणि या मॅचमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आलाय परंतु तो डगमगला नाही आहे या मॅचमध्ये. आणि अखेर आता सलगचा दुसरा डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉल खर्च केले 6 धाबा खर्च करत असताना या मॅचमध्ये बेनशील टीमला हवं आहे काय तर ब्रेक थ्रू. जर एखादी विकेट मिळाली तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो संघ बेनशील. या मॅचमध्ये यात तीळ मात्र शंका नाही आहे. ओव्हर नंबर 3 धावफलक आतापर्यंत 36. चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक त्याच्या आवागाच्या बाहेर सिक्सर. आर्यन षटकाराला आहे. इथे देखील बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. 2 षटकार आले जरूर परंतु पुण्यात कमबॅक. 12 धावा खर्च केलेत 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉलला देपे शिल्लक या मॅचमध्ये. मी आधीच म्हटलं होतं जयेशकडे अनुभव मोठा आहे त्यामुळे तुम्ही पाहता आतापर्यंत त्यानं एकही वाईट बॉल एकही नो बॉल खर्च न करता 2 षटकार खर्च जरूर केले परंतु 3 देखील डॉट बॉल देखील टाकलेत. हे देखील विसरून चालणार नाही आहे. पुढचा बॉल चांगला आहे फटका. स्कोअर रेगला क्षेत्ररक्षक पोहोचतील. गॅपमधून तुम्ही पाहताय 2-2 क्षेत्ररक्षक पोहोचलेत परंतु मोठी दरी आणि त्या दरीला भेदून दुभागून चिरत पाडत बॉल सीमा पार. रन्सपैकी 4. चौकाराच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकेल. शेवट गोड केले धावफलक 46. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 46 धाबा. मागील मॅचमध्ये 50 धाब्याचं टार्गेट होतं आणि 50 धाबा चेस करत असताना मी म्हणेन 6 चेंडू राखत असताना तो सामना जिंकला टीम चांदपनं. आणि या मॅचमध्ये आत्तापर्यंत 46 तर बनल्यात परंतु अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मिड इनिंगमध्ये आपण टॉस संपन्न करतोय त्यामुळे पवारपाडा आणि टीम बिनारपाडा दोन टीमचे कॅप्टन सोबतच या आणि येताना प्रवेश फी आधी जमा करा याची आपण नोंद घ्यायची आहे. नंबर 4 पहिला बॉल आक्रमण तर केलाय. बराच काळ चेंडू मध्ये हवेमध्ये तरंगतोय. आपण पाहतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि 12शी वार्तालाप करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमा पार. सिक्सर.
विशाल प्रकाश पंडे मैदानावरती दाखल होतोय आणि पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती पुन्हा एकदा स्वप्नील सावंत. 52 धावा 52. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅचमध्ये. पुढचा बॉल राईट बरोबर विकेटनं फ्लिक केलाय ऑन साईडला गॅपमध्ये घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लिक ऑफ द रिक्स म्हणावं लागेल कारण जसा बॅटवरती आला फक्त दिशा दिली आणि टायमिंगच्या जोरावरती बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलगचा हा दुसरा षटकार. सलगचे 3 बॉल 3 षटकार आलेत कारण मागच्या ओव्हरमध्ये देखील षटकार आपण पाहिला होता स्वप्नीलच्या बॅटमध्ये आणि आता हा सलगचा दुसरा. त्यामुळे धावफलक वेगाने पुढे सरकतोय. ड्राईव्ह केलाय पॉइंटला क्षेत्र मोकळं आहे खेळाडू पोहोचतील डीपमध्ये वेगाने बॉलवरती पोहोचलेत. चांगलं क्षेत्ररक्षण पार मिळते 2 धावा भेटतील यात मात्र शंका नाही आहे. माहिती आहे सागरला देखील चांगला फॉर्ममध्ये चांगला खेळतोय स्वप्नील त्यामुळे स्ट्राईक देणं त्याला गरजेचं आहे आणि तेच चित्र सध्या तुम्हाला पार मिळेल. 2 धाबा ते देखील बीतात आणि 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 60 या आकड्यावरती पार मिळतील. अजून एक हवाई हल्ला बॉल करतोय बाउंड्री लाईनची सफर लॉंग ऑनला बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर. षटकार आलाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये 2 to go. पुढचा बॉल शेवटची 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅचमध्ये धावफलक कितपर्यंत सेट होईल. अजून एक चांगला फटका मिड विकेटला जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लांब पल्ल्याचा दूरच दूर षटकार. पवारपाडा टीम कॅप्टन आणि बिनारपाडा टीम कॅप्टन लवकरात लवकर या टॉससाठी. अजून एक षटकार ठोकलाय स्वप्नील सापत. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. धावफलक टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोअर बरोबरती 72 72 धावा धावफलकावरती 12 बेतील. शेवटचा बॉल शिल्लक. पुढचा बॉल इथे देखील चांगला फटका झाडू शॉट म्हणायला हरकत नाहीये. खेचून मारलाय ताणून मारलाय आणि अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेरच मारलाय त्यामुळे सिक्सर आलाय शेवटच्या बॉलवरती आणि टीमची टोटल आता जाऊन पोहोचते स्कोअर बोर्डवरती 78 78 धाबा धावफलकावरती नोंदवल्यात आणि 79 धाबाचं टार्गेट या बाचमध्ये कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा मुख्य नियम. पवारपाडा टीम कॅप्टन आणि बिनारपाडा टीम कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे. क्षणाचाही विलंब न करता आपण यायचं आहे. पवारपाडा टीमचे कॅप्टन आलेत. बिनारपाडा टीम कॅप्टन लवकरात लवकर या.
चला टीम बदलापूर क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लाभा. क्षणाचा विलंब नको आहे आणि टीम बेंडशील आपली सलामी जोडी लवकरात लवकर पाठवा. एकोणऐंशी धाबांचं टार्गेट या मॅचमध्ये आणि तोच टार्गेट सेट करण्यासाठी सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. भूषण पंडे यांचे चिरंजीव पाणी देऊ नये. मॅचला सुरुवात
कोणी विनोद आहे का? विनोद मालुसरे आलेत सलामी जोडी. तर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विलास निरगुडा या मॅचमध्ये राईटम ओव्हर द विकेट. चला वेळ घेऊ नका, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. पहिला बॉल समोर विलास च्या विरोधात विनोद मालुसरे दाखल झालेत. मालुसरे पामचे ओनर आहेत आणि पहिल्या बॉलवरती आक्रमण षटकार. जयेश भूषण दादाच्या मुलाला पाठव. अजून एक चांगला फटका. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि अखेर चौकार. सलगचे 2 बॉल आणि दोन्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसरा देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली, निघालाय बॉल पॉइंटला. डीप मध्ये क्षेत्रशः पोहोचत आहेत. 2 खेळाडू पोहोचतील. 2 धाबा एकपट्ट्या जातील आणि आता 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल स्कोरबोर्डवरती पुढे सरकते. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला आणि आता तिसरे धाव देखील वेगाने कंप्लीट होत असताना. सर बेंचिल टीम एखादा खेळाडू पाठवायचं इकडे. छोटा खेळाडू पाठवा. नभं सांगण्यासाठी छोटा खेळाडू पाठवायचा आहे. आणि या 3 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 13 धाबा. प्रणय सॅकेगिरवरती. इथे देखील पंचाकडे पाहिलं आशाभूत नजरेने की चेंडू वाईट आहे का, परंतु पंच सहमत नव्हते. डॉट बॉल. विकेट घेण्याचा प्रयत्न. टॉपेच क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक पोहोचेल. कॅच ड्रॉप. 2 धाबा इथे एकपट्या जातील आणि या 2 धाब्याच्या मदतीने आता धावफलक पुन्हा आता पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड भरती 15 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगली सुरुवात केली आहे बेंशिल टीमनं देखील या मॅचमध्ये, कारण त्यांना देखील माहिती आहे 79 धाबाचं टार्गेटचा पाठलाग करायचा आहे. तर आता सिंगल डबलने काम चालणार नाही आहे, कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा जर इथून मात्र प्रयत्न करायचा, प्रवास करायचा आहे, तर इथून टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. नाव काय सांग. इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात फलंदाज बाद. टोटल आता स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचती आहे. 15 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 79 धाबा इथून चेस करायचे. त्या बॅचमध्ये अजूनही 64 धाब्याची गरज. 3 ओव्हरचा खेळ इथे आता बॅलन्स असणार आहे. इरफान आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. इरफान शेख पहिला बॉल लाईन भरकटला. एम्पायर सिग्नल व्हाईट बॉल.
एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ते बहाल केली. 16 धाबा फलकावरती पार भेटतील. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना जांतराचा बदलापूर देखील 16 वरती होता. पुढचा बॉल इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना वेलकम राजेशदादा मिरकुटे यांचं आगमन झाले. दहागावचे एक सुप्रसिद्ध खेळाडू आहेत राजेशदादा मिरकुटे यांचं आगमन झाले. वेलकम, स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. बरोबर यार. पुढचा बॉल पुन्हा एकदा तुम्ही पाहताय कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा असं मला बरं गेल्या मॅचमध्ये ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुण्यापडे फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती. पहिला बॉल लाईन खराब होती, त्यानंतर पुन्हा एकदा लाईन रीड केली आहे. दोन्ही बॉल आता निर्धाव. इरफान या मॅचमध्ये सलगचे 2 डॉट आले जरूर. 79 धाबा. अजून एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, गोलंदाज हसलाय आणि अखेर आता स्वप्नील सावंत रुसलाय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण जेलतेने केली ड्रॉप. रबड बॉल क्रिकेट स्पर्धा हैदराबादची रंगती आहे. का बॅटिंग केली आज स्वप्नील सावंतनं. 54 धाबांची इनिंग 13 बॉलमध्ये स्वप्नील आज जरूर आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम खेळ स्वप्नील सावंतचा आपण जरूर पाहिला. 13 बॉलमध्ये 54 धाबा. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं 49 धाबाचं टार्गेट होतं आणि या मॅचमध्ये एकट्या वैयक्तिक स्वप्नीलच्या 54 धाबा आपण पाहिल्या आणि सागरच्या 21 धाबा जरूर आपण पाहिल्यात. 7 बॉल 7 षटकार आणि 1 चौकार स्वप्नीलच्या बॅटमधून. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय, पुन्हा एकदा ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय. सिंगल एकपटी 2 धाब्याचा प्रयत्न होतोय आणि या 2 धाबा इथे मिळतील. स्वतः गोलंदाज इरफान बॉलवरती पोहोचला वेगानं, त्यामुळे टीमची टोटल आता सिंगलच्या साथीनं पुढे सरकत असताना 19 धाबा धावफलकावरती पार मिळतील. 2 ओव्हरच्या अंती बदलापूर टीमची धावफलक 25 वरती होतं. आता पाहायचं इतकंच आहे बेंशिल टीम कितपर्यंत जाऊन पोहोचेल. पुढचा बॉल बॅटच्या टो एंडला स्पर्श होतोय. सिंगल. विलास कुंभार आलेत डीपमध्ये आणि अखेर बॉल निसटल्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चला बिनारपाडा टीम कॅप्टन आपण खेळाच्या दृष्टिकोनानं रेडी राहायचं आणि पवारपाडा नरेश कडव. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला बिनारपाडा टीमनं. 2 ओव्हरचा वाजवी खेळ आता संपला आहे आणि 2 ओव्हरच्या अंती धावफलक टीमची टोटल 23. या आकड्यावरती आपल्याला जरूर पार मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये 15 तर दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 8 धाबा जरूर आपल्याला पार मिळतील या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना स्वप्नील सावंत मैदानावरती दाखल झाला आहे. पहिला बॉल खेचण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती नाही आहे. सिंगल तर एकपटी वेगानं दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवला आहे आणि अखेर 2 धाबे ते 1 पॉईंट जातील. खेळताना थोडंसं लक्ष द्या, कोणत्याही प्रकारची दुखापत इजा होऊ नये याची देखील नोंद आपण घ्यायची. 2 धाबा इथून एकपटल्या आणि अखेर धावफलक आता टीमची टोटल स्कोर बरोबरती 25-25 धावफलकावरती पार मिळतील. या मॅचमध्ये अजूनही 54 धाबा चेस करावा लागतील. ड्राईव्ह केलाय, चांगला फटका आहे गॅपमध्ये. 2 क्षेत्ररक्षक त्यांच्यामधून मोठी दरी, तर दरीला भेदत असताना बॉल जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4. चौकाराला आहे. पुन्हा एकदा घेतला ऑन साईडला क्षेत्ररक्षक इथे देखील उपलब्ध नव्हता, त्याचाच फायदा टीम बेंशिलला. रन्स मिळतील 4.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान बदलापूर वांगणी संघटनेचे आमचे सदस्य निलेशजी मराठे यांचं आगमन झाले. वेलकम, स्वागत आहे. या आकड्यावरती धावप्लस जाऊन पोहोचला आहे. 79 धावाचं टार्गेट होतं या मॅचमध्ये आणि त्यात अनुषंगानं बॅटिंग चांगली होती, परंतु धावा जास्त बनल्या. टार्गेट मोठं आहे. इथे देखील पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. 8 बॉलमध्ये 40ची गरज असताना अजून एक आलाय डॉट. त्यामुळे आता 7 बॉल 40 धावा इथून चेस करावा लागतील. 6 षटकार आणि 1 चौकार मारावा लागेल, त्यावेळेस या धावा चेस होतील असं म्हणायला हरकत नाही आहे. स्वप्नील साबण न काप बॅटिंग केली आहे. 13 बॉलचा खेळ त्यानंतर 54 धावा त्याच्या बॅटपत्र आपण पाहिल्यात. पुढचा बॉल बॅटची कडा पुन्हा एकदा ऑन साईडला खेचल्या जरूर. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय वेगानं आणि त्यानंतर फक्त आणि फक्त सिंगल डबलचा क्रिकेट जरूर पार मिळतोय. परंतु आता दिल्ली अभी बहुत दूर आहे या मॅचमध्ये, कारण 6 बॉलचा खेळ शिल्लक असताना आता भरपूर धाब्या हव्यात. जवळ 39 धाब्याची गरज आहे या मॅचमध्ये. 6 बॉल आणि 39 धाबा हे चित्र तुम्हाला पार बेल जांतराचा 11 बदलापूरच्या विरोधात तुम्ही पाहताय. प्रकाशदादा पंडे 11 बेंचिल या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच बदलापूर रंगती आहे. आणि जेव्हा जांतराचा बदलापूर या संघाचं आम्ही नाव घेत असतो, खरं तर शांत आणि संयमी स्वभावाचे आमचे अजितजी ले अर्थातच पमुभाय आणि त्यासोबत उमेशजी सोनकर हे 2 मोठी नाव आहेत. बरं तयार विलास कुंभार. पहिला बॉल विलास कुंभार यांचा, त्याला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मालुसरेच्या बॅटमधून येतोय सिक्सर. मालुसरे फार्म सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत आहे. विरोधजी बालुसरे यांचं मालुसरे फार्म आणि का बॅटिंग करतोय मैदानावरती. सलामीला जसा दाखल झालाय तुटूनच पडलाय. पुढचा बॉल यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट साईनाथ चाळके याला तुम्ही पाहताय नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. जेव्हा स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक रंगतो, मोठी जिम्मेदारी असते साईनाथ चाळके यांच्या खांद्यावरती. अजून एक डॉट या मॅचमध्ये तुम्ही पाहत नाही. बेंचिल संघ दाखल झाला आणि खास करून वेळेवरती दाखल झाला आहे. त्यांच्या साथीला जांतराचा बदलापूर. दोन्ही टीमचं कौतुक व्हायला हवं, कारण बदलापूर वागणी संघटनेचे पदाधिकारी त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा. इथे देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय अजून एक डॉट या मॅचमध्ये. विलास कुंभार आज काय बॉलिंग करतोय. एखादा कुंभार मडक्याला घडवतो त्या प्रकारे आज तुम्ही पाहताय विलास कुंभार हे नाव मोठं आहे. स्वराज थोडेसे नाराज आहेत. आज स्वराजला देखील संधी मिळाली आहे या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी, कारण बऱ्याच वेळा तो तत्पर नसतो, परंतु आज चांगली फिल्डिंग त्याने केली आहे. चांगला फटका ऑन साईडला खेचल्या जरूर. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहतील. शेवट गोड केलाय या मॅचमध्ये आणि अखेर षटकार आलाय. बघा पावसाळी स्पर्धा जरूर आहे, परंतु क्रिकेटचे नियम ते पाळायचे आहेत. सेकंड केल्यानंतरच मैदान सोडायचे याची आपण नोंद घ्यायची आहे. पवारपाडा टीम कॅप्टन आणि बिनारपाडा टीम कॅप्टन. चला लवकरात लवकर पवारपाडा आणि बिनारपाडा टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर मैदानावरती या. सर नुकताच जो सामना संपन्न झाला, ज्या टीमची प्रवेश फी जमा नाही आहे त्यांनी लवकरात लवकर मुख्य व्यासपीठावर